जाता जाता ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो. आमच्या गावाकडे चाललो होतो. बाळाला तर इतका आवडतो ना ऊसाचा रस. त्याला खूपच पहिल्यापासूनच आवडतो त्याला. ऊस पण खातो, पण ऊसाचा रस पण खूप आवडतो. नेहमी कधी कधी आणतो आम्ही त्याला बाटलीमध्ये वगैरे असं, घरी जर असला तर तो. आणि हे बघा आजोबा रस काढून देतात. मस्त चालतं आजोबांचं, मस्त दिवसभर छान चालतं दुकान. रसवंती मस्त चालते आजोबांची. बरं, आपण हे जे वैशिष्ट्ये जाणून घेऊयात आता. ऊसामध्ये ऊस फायदे आणि तोटे पण आहेत ऊस खाल्ल्याचे. ऊसाचा रस तर तुम्हाला माहीतच आहे, पण त्याचे गुणधर्म माहीत आहेत का? ऊसाचा रस पचायला फार जड असतो. सगळ्या शरीरामध्ये बल आणि पौष्टिक देणारा ऊसाचा रस असतो. ऊसाचा रस पिल्याने मूत्रधातूचा आजार दूर होतो. शुक्र धातू वाढवणारा ऊसाचा रस असतो. आणि पित्ताचा विकार असेल, जर आपण ऊसाचा रस पिला तर पित्त पण आपलं नाहीसे होतं बरं का. त्याच्यामुळं पित्त होत नाही ऊसामुळं. लहानांना मोठ्यांना सर्वांनाच ऊसाचा रस आवडतो. पण ऊसाचा रस कुणाकुणाला पचत पण नाही बरं का. त्यांना जुलाब पण लागते, खोकला पण लागतो. हे बघा, मी गाडीजवळ थांबली होती, बाळ शूटिंग करत होतं. ज्यांना ना सर्दी खोकला येत असते ना, त्यांनी थोडासा ऊसाचा रस टाळावाच. कारण की ऊसाचा रस पिल्यामुळे खोकला आणि सर्दी फार जास्त त्रास होतो, म्हणजे ऊसाचा रस पिल्यानंतर. तेच थोडंसं हे आहे त्यांच्यासाठी. नसं दुसऱ्यांसाठी खूप छान उपाय आहे. ज्यांना बाथरूमचा होत नाही ना, त्यांनी नक्की आवर्जून ना ऊसाचा रस प्यावा. बाथरूम मस्त होते छान. हे बघा, रस दिला बाळाला. आजोबाचं छान चालतं बरं का हो इथं. मस्त मस्त आजोबा छान रस पाजतात सगळे. त्यांचा मुलगा पण असतो कधी कधी, पण आज त्यांनी आहेत. दिवसभर असतात काका. सकाळी 11-12 वाजता येतात. दिवसभर चालतं त्यांचं. खूप छान ऊसाचा रस पण असतो. आणि त्यांचे ऊस पण छान आहेत, म्हणजे गोड असतात ऊसाचा रस. मस्त मस्त.